आपण ही दृश्य बघतोय। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांकडून सध्या आंदोलन केलं जातंय। विविध बॅनर्स हातामध्ये घेऊन या ठिकाणी हे सगळे विरोधक एकवटलेले आहेत। सुप्रिया सुळे उपस्थित आहेत। या व्यतिरिक्त काँग्रेसचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघत आहोत। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज खरं तर आपण बघितलं होतं आणि त्या कामकाजामध्ये विरोधकांकडून गदारोळ माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। घोषणाबाजी सुरू होती। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आणि ही थेट दृश्य आपण बघत आहोत। विविध हातामध्ये फ्लेक्स घेऊन हे सगळे विरोधक आता संसद भवन परिसरामध्ये आंदोलन करत आहेत। पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनादरम्यान आता विरोधकांचं संसद भवन परिसरातलं हे आंदोलन आपण बघत आहोत। विद्यार्थ्यांवरती हल्ला करण्याचा आदेश कुणी दिला, पॅलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले, या प्रमुख मुद्द्यावरती चर्चा करावी आणि सविस्तर उत्तर द्यावं यासाठी विरोधक सातत्याने पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून आंदोलन करतायत। सभागृहामध्ये घोषणाबाजी करतायत। तर संसद भवन परिसरातलं हे विरोधकांचं आंदोलन आपण बघत आहोत। विविध फ्लेक्स हातामध्ये घेऊन हे सगळे विरोधक आक्रमक झालेले आहेत। पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजही विरोधक आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघत आहोत। संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। विरोधकांकडून खरं तर विद्यार्थी आंदोलन असेल, नीट प्रकरण असेल, यावरून सरकारकडून उत्तर आणि चर्चा करण्याची मागणी केली जाते। काल स्वतः अमित शहा यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता आणि याच वेळेस त्यांनी स्पष्ट केलं होतं ते म्हणजे लोकसभा अध्यक्षांना आपल्या मागण्यांचं पत्र द्या आणि आज दुपारी 3 वाजेपर्यंत आपण उत्तर देऊ असं अमित शहांनी सांगितलं होतं। त्या अनुषंगाने आता आज देखील आपण बघतोय विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। विविध प्रकारच्या गोष्टी खेळणी हातामध्ये घेऊन विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। शिवाय विविध फ्लेक्स देखील घेऊन विरोधक हे या ठिकाणी आंदोलन करतायत। पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आजही विरोधक आक्रमक झालेले आहेत। अगदी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आपण बघितलेलं आहे विरोधकांनी गदारोळ केला होता। लोकसभा असेल, राज्यसभा असेल आणि आता संसद भवन परिसरातली ही दृश्य